सर्वप्रथम सर्वांना मनापासून जय भीम। आज क्रांतिसूर्य भारतरत्न संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती म्हणजे आज 14 एप्रिल आणि त्यानिमित्ताने माझं थोडंसं मनोगत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या प्रकारे शिक्षण घेतलं, म्हणजे ज्या मुलाला वर्गात बसायला मिळालं नाही, पाणी पिण्याचा अधिकार मिळाला नाही, जे दलितांचे कैवारी आहेत, शोषितांचे कैवारी आहेत, त्याने दलित समाजासाठी बरंच काही केलं, स्पृश्य अस्पृश्याचा भेदभाव मिटवला, काळ्या गोऱ्याचा भेद मिटला। इथे संविधान जे आम्हाला दिलं, लोकशाही मार्ग जे आम्हाला दिलेला आहे त्यानुसार फक्त लोकांचं राज्य, त्याच्यामध्ये माणसापेक्षा धर्मसुद्धा मोठा नाही, इथे समानता आहे, अशा प्रकारे अनमोल संविधान दिलं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त दलितांचे शोषितांचे कैवारी म्हणून ह्या बंधनामध्ये ज्या ज्या लोकांनी बांधलेलं आहे त्यांनी डोळे उघडावं, त्यांच्याबद्दल वाचावं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक छोट्याशा चौकटीमध्ये बसणारे व्यक्तिमत्व नाही आहेत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढा शिक्षित माणूस आपल्या पूर्ण जगात, संपूर्ण जगात कुठेही नाही आहे। आज अमेरिकेमध्ये पूर्ण एक सप्ताह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने समता सप्ताह म्हणून तिथे साजरा केला जातो। आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की काल दुर्दैवाने आपल्या गानसम्राज्ञी आशा भोसले यांचं निधन झालं, पण म्हणून आज शिवाजी पार्कला एक मोठा कार्यक्रम होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तो रद्द करण्यात आला आणि कुठं ना कुठं मला ते इतकं वाईट वाटलं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वर्गीय आशा भोसले हे दोन वेगळ्या प्रतिमा आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे कर्तृत्व आहे ते आपल्या देशासाठीच, आपल्या समाजासाठी इतकं मोठं आहे आणि आमच्यासारख्या महिलांसाठी, तर त्याचं आपण शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही। कारण आज मी इथे उभी आहे, जे आपल्यासमोर बोलते, हे स्वातंत्र्य मला कोणी दिलं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे। ठीक आहे, आपण कुणावरती सडेतोड टीका करतो, हे स्वातंत्र्य कोणी दिलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे। इतकंच नाही तर राजकारण्यांवरती असेल किंवा आपल्या सरकारवरती सुद्धा आपण तेवढ्या छातीरोगपणे टीका करू शकतो। याचं कारण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे संविधानामध्ये अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून आपण कोणावरही प्रश्न विचारू शकतो। एवढंच नाही तर महिलांना, म्हणजे आमच्यासारख्या मुलींना जो समानतेचा वाटा, कारण आधी मनुस्मृतीच्या नुसार महिलांना शूद्र लेखलं जात होतं, पण जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फुले शाहूंचे विचार जेव्हा पुढे आणले, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जेव्हा त्यांनी आत्मसात केला, तेव्हा त्यांनी संविधानामध्ये म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये महिलांना समानतेचा अधिकार दिला। ती समानता कशा प्रकारे होती तर पूर्वी फक्त घरातला वंश म्हणून फक्त मुलांनाच वारसा हक्क मिळायचा, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे वारसा हक्क, आईवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्क हा महिलांना मिळू लागला। त्याचबरोबर समान काम समान वेतन, जर एखादा पुरुष ते काम करतो तेच काम जर एखादी महिला करत असेल तर समान काम समान वेतनसुद्धा मिळालं पाहिजे। महिलांना प्रसूती रजा असेल, महिलांना शिक्षणाचा अधिकार असेल, महिलांना राजकारणामध्ये 50% आरक्षण असेल, अशा भरपूर सोयी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेद्वारे आम्हाला मिळवून दिलेला हा अधिकार आहे। ज्या प्रकारे बालविवाह त्यांनी बंद केला, आपल्या राज्यघटनेनुसार महिलांना दुसरं लग्न करण्याचा अधिकार दिला। जर पहिलं लग्न त्यांचं काही कारणाने तुटलेलं असेल तर महिला दुसरं लग्न करू शकते। महिलांचा विधवा महिला असतील त्याही आपला पुन्हा संसार थाटू शकतात। पुन्हा दत्तक घेण्याची संस्कृती, दत्तक घेण्याचा अधिकार म्हणजे पालकत्वाचा अधिकारसुद्धा राज्यघटनेने आपल्याला दिलेला आहे। असे बरेच अधिकार महिलांना दिलेले आहेत। ज्या ज्या महिलांना संविधानापेक्षा मनुस्मृती जवळची वाटते त्यांनी मनुस्मृतीसुद्धा एकदा वाचली पाहिजे आणि राज्यघटनासुद्धा एकदा वाचली पाहिजे आणि नंतर त्यामध्ये त्यांनी तुलना करावी की खरंच तुम्हाला मनुस्मृती पाहिजे का, कारण जे तुम्ही रस्त्यावर येऊन आज बोलताय ना तो अधिकारसुद्धा ह्या राज्यघटनेनेच तुम्हाला दिलेला आहे। त्याच्यामुळे बाबासाहेबांचं जे कार्य आहे हे थोड्या शब्दामध्ये मावणारं नाही आहे। आज शोषित असेल किंवा अगदी अरबपती असेल, सगळे आपल्या देशामध्ये हे समान पातळीवरती आहेत। कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे। जर गुन्हा अरबपतीने पण केला असेल त्यालाही कोर्टात यावं लागतं, जर गरिबाने केला असेल त्यालाही कोर्टात यावं लागतं। म्हणजे न्यायसंहिता जी आपल्या बाबासाहेबांनी बनवलेली आहे ती सगळ्यांसारखी सारखी आहे, इक्वल आहे। यामुळे आपला जो देशामध्ये समानता आहे, आता बरेच लोक बऱ्याच काही धर्माच्या नावाने आपला समाज पुन्हा एकदा विभागण्याचं काम चालू आहे, तेव्हा सुज्ञ नागरिकांनी, शिक्षित नागरिकांनी
संविधान वाचा, आपल्याला कसली गरज आहे ते ओळखा, देशाला आणखीन मागे खेचू नका. तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा अभ्यास करून हा देश आर्थिकदृष्ट्यासुद्धा आपण कसा पुढे नेता येईल याचा विचार करा. आपल्या देशाला जी रिझर्व्ह बँक दिलेली आहे ती संकल्पना कोणाची होती, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ग्रंथ, जेव्हा ते लंडन स्कूल ऑफ कॉमर्समध्ये जेव्हा शिकत होते, लंडन ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जेव्हा शिकत होते, त्यावेळेला त्यांनी एक प्रबंध जाहीर केला होता, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, द ओरिजिन अँड द रिव्होल्युशन. तर ह्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशाची इतकी गंभीर समस्या जी त्या प्रबंधामध्ये मांडलेली होती, कारण रुपया स्थिर नव्हता आणि तो स्थिर नसल्यामुळे इकडचा जो मजूर समाज होता, जो गरीब माणूस होता, त्याची आर्थिकदृष्ट्या आणखीन पिळवणूक होत होती आणि ब्रिटिश सरकारला त्या बहाण्याने जास्त पैसा जात होता. तर याच्यावरती अभ्यास करून त्यांनी रुपया हा कसा स्थिर असला पाहिजे याच्यावरती एक प्रबंध लिहिला. त्याच्यानंतर पुढे जेव्हा आपली रिझर्व्ह बँकेची जेव्हा स्थापना झाली तेव्हा त्यांनी त्यावेळेसचे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर होते त्यांच्याकडे फॉलोअप करून त्यांच्याशी बसून त्यांनी रिझर्व्ह बँक ही त्यांच्या प्रबंधावरती स्थापन झालेली बँक आहे. म्हणजे देशाची एवढी मोठी जी बँक आपल्याला दिली ती फक्त आणि फक्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे. कारण आपल्या देशात त्यावेळेलाही बॅरिस्टर खूप होते, पण राज्यघटना लिहिण्याचे, रिझर्व्ह बँक स्थापन करण्याचे, मजुरांना न्याय मिळवून देण्याचे, मजुरांचे 12 तासावरून 8 तास करण्याचे, शोषितांना न्याय मिळवून देण्याचा, पाणी पिण्याचा अधिकार, समतेचा अधिकार हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. म्हणून मी असेल, माझ्यासारख्या असंख्य महिला असेल, तू कुठल्याही वर्णाचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही वर्णाची स्त्री असो, या सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेबांनी जे आपल्याला दिलेलं आहे त्याचं मोल जाणावं आणि कायम त्यांच्याप्रती ऋणी राहावं एवढी विनंती करते. एवढं बोलून थांबते. सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. जय भीम, जय बुद्ध. धन्यवाद.